उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये बस दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेले आहेत। हे सर्वजण मऊ जिल्ह्यातून लग्नाची वरात घेऊन गाझीपूरच्या मर्दह ब्लॉकमधील महाहर धामला जात होते। मात्र रस्त्यात लग्नासाठी जात असलेल्या बसवर हाय टेन्शन वायर पडली आणि बसला आग लागली। बसला आग लागली तेव्हा वधू ही त्या बसमधून प्रवास करत होती। सुदैवानं आईमुळे ती थोडक्यात बचावलेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही संपूर्ण घटना काल म्हणजेच 11 मार्चला दुपारी घडली आहे। मऊ येथील राणीपूर पोलीस स्टेशन परिसरातील नंदू सिरोज यांची मुलगी खुशबू हिचा विवाह गाझीपूरच्या माधोपूर येथील रहिवाशी रामायण सरोज यांचा मुलगा तेज बहादूर सरोज याच्यासोबत ठरला होता। गाझीपूर मर्दह ब्लॉकच्या महाहर धाममध्ये असलेल्या प्रसिद्ध शिव मंदिरात हा विवाह सोहळा होणार होता। मऊ येथील वधू पक्षाचे लोक बसमधून चढून महाहर धामकडे निघाले। लग्नाची मिरवणूक मंदिराजवळ पोहोचणार असतानाच बस हाय टेन्शन वायरच्या प्रभावाखाली आल्यानं मोठी दुर्घटना घडली। बसमध्ये आग वेगानं पसरली। जीव वाचवण्यासाठी लोक धावू लागले। घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली। याच दरम्यान वधू खुशबूच्या आईनं तिला बसमधून ढकलून दिलं। अपघाताबाबत बोलताना खुशबूनं सांगितलं की जेव्हा माझ्या आईने मला धक्का दिला तेव्हा मी जळत्या बसमधून उडी मारली, पण मागे वळून पाहिलं तर आई स्वतः आगीत अडकली होती। यावर मी आईचा पाय धरून तिला बाहेर खेचलं, तोपर्यंत ती गंभीररित्या भाजली होती। सर्वत्र आरडाओरडा झाला। बसमध्ये आग वेगानं पसरत होती। चालकाचा मृत्यू झाला होता। माझ्या आईमुळे मी वाचले। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझीपूर बस दुर्घटनेची दखल घेतली आहे। त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली। तसंच जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत। या घटनेमुळे वधू वर परिवारासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरलेली आहे।